कारंजा घाडगे तालुक्यातील आगरगाव, काजळी, जोगाहेटी, सावळी तसेच परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाला निवेदन देत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। मंगळवारी सायंकाळी आगरगाव शिवारात शेतकरी उमेश वरठी यांच्यावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यापूर्वीही या परिसरात वाघांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे। निवेदनात वन विभागाने संवेदनशील भागात ट्रॅप कॅमेरे बसवावेत, जंगल परिसरात नियमित गस्त वाढवावी तसेच जंगली प्राणी गावांकडे येऊ नयेत यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यांना तातडीने व योग्य मोबदला मिळावा, यासाठीही वन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रोशन वरठी, शेतकरी नेते रामचंद्र बारंगे, मनोज दाभणे, यश खरसान, सचिन बोडके, राजू तेलखेडे, प्रथमेश मानकर, गजानन बोंबडे आणि आशिष सोमकुवर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।